मुंबई महापालिकेसाठी भाजपनं केलेल्या सर्वे बीपी माझाच्या हाती लागलाय। भाजपच्या या सर्वेत मुंबईकरांनी शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांना समसमान कौल दिल्याचा दावा भाजपकडून केला जातोय। त्याच जोरावर भाजपनं 227 पैकी 114 जागांवर दावा केल्याचं सांगितलं जातंय। एकूण 227 वॉर्डांमध्ये भाजपनं हा सर्वे केला होता। भाजपनं हा जो सर्वे केला होता त्यात कोणते प्रश्न विचारले होते त्यापैकी काही प्रमुख प्रश्नांवर नजर टाकूया। मुंबईत कुणाची सत्ता हवी असा पहिला प्रश्न विचारला गेला, ज्यामध्ये भाजपला 33% आणि शिवसेनेला 33% समसमान कौल दिला मुंबईकरांनी। यासोबतच काँग्रेसला 18% लोकांनी कौल दिला तर राष्ट्रवादीला 4%। कुणाचा उमेदवार जिंकावा, शिवसेनेचे 33%, शिवसेनेच्या पारड्यात मतं पडली तर भाजपच्या 31%। यासोबतच काँग्रेसला 19% लोकांनी कौल दिला, मनसेला अवघ्या 60% लोकांनी तर राष्ट्रवादीला 5%। सरकारचं कामकाज कसं, तर साधारणपणे 30% लोकांनी आपली सहमती दर्शवली, तर साधारणपणे 30% लोकांनी सहमती दर्शवली तर उत्तम अशी 13% लोकांनी कौल दिला आहे। नोटाबंदीचा निर्णय योग्य आहे का, तर होय असं 70% लोकांनी म्हटलंय तर नाही 30% लोक म्हणतात। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी रश्मी पुराणिक आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। रश्मी, समसमान कौल दिला गेला, एकंदरीतच काय चर्चा आता पुढे आहेत? दीपक, आपण बघतोय की युती संदर्भात ज्या 2 बैठका झालेल्या आहेत आणि कालच्या बैठकीमध्ये 50-50 जागांचा फॉर्म्युला जो आहे तो भाजपाने दिला होता। ह्यामागे जे कारण आहे ते सांगितलं जाते की भाजपाचा जो अंतर्गत सर्वे जो अगदी दिल्लीमध्ये अमित शहांपर्यंत देखील ज्याची माहिती दिलेली आहे भाजपाने, की जो 227 वॉर्डामध्ये हा सर्वे केला होता, ज्यामध्ये काही प्रश्न विचारले होते। त्यातील एक सगळ्यात प्रश्न महत्त्वाचा होता की महापालिकेमध्ये कोणत्या पक्षाची सत्ता यावी। हा सर्वेमध्ये जी मतं मिळाली आहेत ती अशी आहेत की 33% भाजपाला मतं आली आहेत आणि 33% शिवसेनेला आली आहेत। याचाच अर्थ असा होतो की या दोन्ही पक्षांना भाजप सत्ता येण्यासाठी समसमान संधी आहे आणि हेच चित्र पाहता भाजपाने कालच्या बैठकीमध्ये 50-50% जो फॉर्म्युला आहे तो दिलेला आहे। दुसरा जो प्रश्न होता की कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून यावा, त्यामध्ये अर्थात चित्र जे आहे ते शिवसेना आघाडीवर दिसते, कारण 33% जी मतं आहेत ती शिवसेनेच्या उमेदवाराला दिसत आहेत आणि 31% मतं ही भाजपच्या उमेदवाराला आहे। कुठेतरी भाजपला असं वाटतं की जेव्हा ते चांगले कॅन्डिडेट देतील, उमेदवार देतील, जसं मेधावक सोमय्या यांचं नाव आलं आणि त्यानंतर एक उत्सुकता वाढली, तसतसं जशी निवडणुकीची प्रक्रिया पुढे वाढेल आणि भाजपाच्या उमेदवारांची नावं घोषित होईल, त्यानंतर ही जी गॅप आहे 33 ते 31% ती गॅप कुठेतरी भाजपा कमी करू शकेल असं देखील भाजपाला वाटतं। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नोटाबंदी ह्या निर्णयाचा परिणाम होईल का, कारण आपण बघतोय की वारंवार शिवसेनेकडनं नोटाबंदी ह्या विषयावरनं टार्गेट केलं जात आहे। त्यामुळे जरी नगरपालिका निवडणुकांमध्ये त्याचा आपल्याला फटका बसला नाही असं भाजपा सांगत असेल, तर महापालिका निवडणुकांमध्ये कुठेतरी फटका बसू शकेल का, ह्यातनं हा प्रश्न विचारला गेला होता। परंतु जो सर्वे आहे त्यामध्ये असं दाखवलं जातं की 70% लोकांना वाटतंय की हा निर्णय योग्य होता, पण इतर ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये असं लोकांनी म्हटलेलं आहे की 18% सामान्य लोकांना प्रश्न अनेक अडचणींना समोर जावं लागलाय, पण त्याच वेळेला असं देखील म्हटलेलं आहे 27% लोकांनी की ह्यामुळे काळा पैसा बाहेर, आणि 24% लोकांना असं वाटतं की ह्यामुळे भ्रष्टाचार कमी होईल, 18% लोकांना वाटतंय की परिस्थिती बदलेल। त्यामुळे भाजपा हे जे 3 शेवटचे टक्के आहेत ज्यामध्ये भाजपाला वाटतं की परिस्थिती हळूहळू सुधरेल आणि ज्या सामान्य लोकांना अडचणी आल्या आहेत ते कुठेतरी लोक विसरतील आणि नोटाबंदीचा जो फटका आहे तो बसण्याची कमी शक्यता वाटते आणि त्यासाठी सर्वेमध्ये हे प्रश्न विचारले होते। त्याचबरोबर राज्य सरकारचा कारभार कसा वाटतो त्याला देखील साधारण 30%हून अधिक लोकांनी पसंती दर्शवली आहे। त्यामुळे जेव्हा भाजपा निवडणुकीला समोर जाते तेव्हा केंद्र सरकार असेल, नोटाबंदीचा निर्णय असेल, राज्य सरकारची कामगिरी असेल, या आधारावर आणि आता महापालिकेमध्ये मुंबईमध्ये जे बदललेलं चित्र आहे 2014च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपची ताकद देखील वाढलेली आहे आणि लोकांची पसंती आलेली आहे भाजपाकडे की 33% भाजपा हा पक्ष सत्तेत यावा असं लोकांना वाटतं, 33% त्यामुळे आता हा जो सर्वे आहे तो सर्वे घेऊन निश्चितच शिवसेनेच्या जे मंत्रिमंडळ, शिवसेनेचे जे नेते आहेत त्यांच्यापुढे मांडला जाईल आणि त्यानंतर नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। रश्मी, धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।